Praise the Lord. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Looking unto Jesus. येशूकडे पाहणे That was our message. हा आपला संदेश होता. Amen. आमेन. We'll open our Bibles to Hebrews chapter 12 verse 2. त्यासाठी इब्रिकरास पत्र 12वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन आपण काढूया. Looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and is set down at the right hand of the throne of God. इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि दुसरं वचन. आपण आपल्या विश्वासाचा कर्ता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. Amen. Amen. We saw the first point looking unto Jesus. आपण पहिला मुद्दा पाहिला येशूकडे पाहणे. And then we were seeing the second point, how to look to Jesus. मग आपण दुसरा मुद्दा पाहत होतो की येशूकडे कसे पाहणे. Amen. आमेन. How to look to Jesus. येशूकडे कसे पाहणे. Amen. येशूकडे कसं पाहायचं. And we saw in the Old Testament, जुन्या करारात आपण पाहिलं some of the saints of God had seen Jesus. देवाच्या काही संतांनी जुन्या करारात येशूला पाहिलेलं In होतं. the same measure that we in the New Testament can see Jesus. तेवढ्याच प्रमाणामध्ये की जेवढ्या प्रमाणात आज नवीन करारात आपण येशूला पाहू शकतो. Because कारण they also did not see the physical Jesus. त्यांनीही येशूचं शरीर रूप पाहिलं नाही. We also have not seen the physical Jesus. आपणही येशूचं शरीर रूप पाहिलेलं नाही. Yet we can learn so many things how to see Jesus even from the Old Testament. तरीही जुन्या करारातनंही आपण एवढं सारं शिकून घेत आहोत या विषयीनं की येशूला कसं पाहायचं. And David showed us the path. आणि दाविदानं हा मार्ग आपल्याला दाखवला. He revealed to us how we can see Jesus. दाविदाने आपल्याला हे प्रगट केलं की येशूला आपण कसं पाहू शकतो. So with the heart, with the spirit, you can see Jesus. तर हृदयानं आत्म्यानं आपण येशूला पाहू शकतो. And that is one level of a vision. आणि हा एक टप्पा आहे. हे एक स्तर आहे. दृष्टांताचं हे एक स्तर आहे. Amen. Amen. And that's what we are seeing now. आणि तेच आपण सध्याला पाहतोय किंवा हाताळतोय. So we need to see Jesus. आपण येशूला पाहायला हवं हे गरजेचं The आहे. way David saw the Lord. जसं ज्या रीतीनं दाविदाने प्रभूला पाहिलं तसंच. Amen. Amen. Like Micaiah the prophet said जसं मिखा संदेष्टा म्हणाला in 1 Kings 22:19, एक राजे 22वा अध्याय आणि त्यातलं 19वं वचन. I saw the Lord sitting on his throne. एक राजे 22वा अध्याय त्यातलं 19वं वचन तो म्हणतो की मी यहोवाला त्याच्या राजासनावर बसलेले पाहिले. Isaiah also said, I saw the Lord seated on the throne. यशा पण म्हणाला की मी प्रभूला राजासनावर बसलेले पाहिले. Amen. आमेन. So David says, I saw the Lord seated in his throne. तर दावीद म्हणतो मी प्रभूला राजासनावर बसलेले पाहिले. But none of them really saw the physicality of Jesus. पण त्यांच्यातल्या एकानेही येशूचं शारीरिक रूप पाहिलेलं They नव्हतं. only saw his outline figure. त्यांनी फक्त येशूला बाहेरनं पाहिलेलं होतं. म्हणजे एक आउटलाईन पाहिली होती. Like, Ezekiel said, जसं एझेकिएल बोलतो I saw the Lord, मी परमेश्वराला पाहिलं. but only the appearance of a man. परंतु केवळ एक माणसाचं रूप, एक आकृती. And then he gives us the dressing of the Lord. आणि मग प्रभूचा पेहराव तो आपल्याला सांगतो. He describes how the Lord was dressed. आणि प्रभूने काय पेहराव घातला होता त्याचं वर्णन आपल्याला एझेकिएल करतो. But that's all. पण बस तेवढंच. But how he looks, nobody says. पण खरोखर प्रभू दिसायला कसा होता हे कुणी सांगत नाही. Even Daniel, दानिएल सुद्धा. he says, I saw the Lord. दानिएलही म्हटला की मी प्रभूला पाहिलं. And then he starts describing us how the Lord looked. आणि मग दानिएलने पण वर्णन करायला सुरुवात केली की प्रभू कसा आहे, तो काय घालतो. And then when we are expecting him to tell us how he really looked in his face, आणि आता जेव्हा आपण ही आशा बाळगायला लागतो की आता दानिएल आपल्याला सांगेलच की प्रभूचा चेहरा कसा होता, प्रभूचं रूप कसं होतं. but suddenly he starts explaining about his garments. अचानक मग आपण पाहतो की दानिएल त्याच्या चेहऱ्याकडे न वळता त्याच्या पेहरावाकडे गेला. Amen. आमेन. His garment was like wool. की त्याचा पेहराव, Hair was like wool. त्याचे केस लोकरी सारखे होते. And now we असं say, वर्णन. now we think now he's going to give us the facial features. त्याचे केस लोकरी सारखे होते, त्याचा पेहराव असा असा होता वगैरे वगैरे. आणि आता आपली उत्सुकता आणि आशा वाढते आणि आपल्याला असं वाटायला लागतं की बघा आत्ता दानिएल आपल्याला सांगेल की प्रभू दिसायला कसा होता. पण मग दानिएल चेहऱ्याकडे वळतच नाही. See, he does not give us the description of his face. चेहऱ्याचं वर्णन दानिएलही आपल्याला देत नाही. Even the closest that Isaiah saw, आणि जवळूनही अगदी जे यशानी पाहिलं he only speaks about
about his whiskers, his beard. त्याविषयी यशया काय म्हणतो की त्याची दाढी कशी आहे, That's all. त्याच्या दाढीचं वर्णन तो करतो, बस त्याच्या वर पुढे जात नाही. But the features of the face of the Lord Jesus Christ is never really told to us by these men who say that they saw the Lord. पण प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा कसा होता, प्रभू येशू ख्रिस्त दिसायला कसा होता, हे आपल्याला खरोखर कोणीच सांगत नाही. Amen. Amen. And God does not want us to have that kind of understanding how his face looked physicality. in आणि देवाची physicality. इच्छा पण नाहीये की आपल्याला येशू ख्रिस्ताचा चेहरा दिसायला कसा होता हे पुरेपूर कळावं, ही देवाची इच्छा But नाहीये. it is the Spirit that gives us the description of पण Jesus. आत्मा आपल्याला येशूचं वर्णन देतो. Amen. Amen. And so David had this kind of description given by the Holy Spirit. तर दाविदाने पवित्र आत्म्याद्वारे येशूचं दिलेलं वर्णन हे असं आहे. Amen. Amen. So you also, तर तुम्हीही you have to ask the Holy Spirit to give us the physical description of Jesus. पवित्र आत्म्याला सांगा की मला येशूचं शारीरिक वर्णन थोडंसं दे ना, And then he will give you one kind of description of Jesus. आणि पवित्र आत्मा तुम्हाला येशू ख्रिस्ताविषयीनं एका पद्धतीचं वर्णन देईल, And you keep it all throughout your life. आणि ते तुम्ही आयुष्यभर आपल्या कल्पनेत ठेवा, That becomes your beloved Lord. आणि मग तो तुमचा प्रिय प्रभू बनतो. Like David said in Psalm 73:23. जसं दावीद म्हणतो स्तोत्र 73 आणि त्यातलं 23ावं वचन, Nevertheless, I am continually with thee, thou hast holden me by my right hand. स्तोत्र 73 आणि त्यातलं 23ावं वचन दावीद म्हणतो, तरी मी नेहमी तुझ्या पाशी आहे, तू माझा उजवा हात धरलेला आहे. Did you see that? He's saying you are holding my right hand. दावीद म्हणतो की तू माझा उजवा हात धरलेला आहे. How spiritually higher they were in respect to our standing. म्हणजे in the आपलं spirit. जे स्तर आहे, आपण ज्या पद्धतीनं वावरतो त्याच्यापेक्षा या माणसांचं प्रभूविषयीचं स्तर किती पुढच्या लेवलला गेलंय पहा. Amen. Amen. In Psalm 63 verse 8, स्तोत्र 63 त्यातलं 8वं वचन हा David दावीद says, सांगतो, my soul follows hard after thee, your right hand upholdeth me. स्तोत्र संहिता 63:8 दावीदच म्हणतो, माझा जीव तुला लपटून तुझ्या मागे चालला आहे, तुझा उजवा हात मला सावरून धरतो. So in all these verses we see that David was imagining the Lord with divine imagination. ते या सगळ्या वचनांद्वारे आपल्याला कळून येतं की दावीद प्रभू येशू ख्रिस्ताविषयीनं किंवा प्रभूविषयीनं आपल्या काल्पनिक जगामध्ये एक चित्र So रंगवतो. as he is to walk down his life, he is to imagine the Lord. तर जसं तो आपल्या जीवनाचा प्रवास करायचा, तो प्रभूविषयी कल्पना रंगवायचा. Amen. Amen. Because Jesus is called Emmanuel, God with us. कारण येशू ख्रिस्ताला इमॅन्युअल म्हणजे प्रभू परमेश्वर आपल्या बरोबर, हे येशूचं एक नाव आहे. Amen. Amen. See, it is not just God in heaven, केवळ स्वर्गातला देव नव्हे, but God with us. पण देव आम्हा बरोबर, God coming down with us देव खाली उतरणं आणि आमच्यामध्ये राहणं, to stay with us, देवानं खाली उतरणं, देवाने आमच्यामध्ये वस्ती करणं, to be known by us. आणि देव आमच्याद्वारे ओळखला जाणं. Amen. Amen. He wants himself to be revealed to us. त्याची इच्छा होणं की त्याचं प्रगटीकरण आपल्याला प्राप्त व्हावं आणि तो आपल्याद्वारे लोकांना प्रगट व्हावा. Amen. So Amen. why should we limit to just thinking upon him? तर मग कशाला आपण त्याच्याविषयीचे विचार करताना स्वतःला गळ घालायची, Just thinking upon him will not do. You need to imagine him also now. आणि फक्त त्याचे विचार करूनही आपल्याला पुरेसा नाहीये, तर त्याचा विचारही करायचा आणि त्याच्याविषयीनं कल्पनाही रंगवायचा की माझा प्रभू असा असेल, नाही See, माझा प्रभू तसा So असेल. start having a picture of Jesus in your mind. तर येशूचं एक चित्र आपल्या स्वतःच्या डोक्यात रंगवा. Amen. A Amen. picture of Jesus in your mind. येशूचं एक चित्र आपल्या स्वतःच्या मनात तुम्ही रंगवा. Amen. Amen. A picture is worth more than 1,000 words. आणि चित्र हजारो शब्दांपेक्षा तर जास्त योग्यतेचं. Amen. आमेन. A picture speaks more strongly than words. हजारो शब्दांपेक्षाही जास्त प्रबळतेनं बोलतं चित्र. Now, you require faith to hear and obey. आता ऐकून आज्ञापालन करायला विश्वास लागतो, But you also require faith to see in the spiritual. पण आध्यात्मिक स्तरात हात घालून पाहायलाही विश्वास लागतो. Amen. आमेन. As you require faith to obey the word of God, you require faith to see Jesus in your imagination. जसं देवाच्या शब्दांचं आज्ञापालन करायला विश्वास लागतो, तसं आपल्या काल्पनिक जगात उतरून येशूचं चित्र रंगवायलाही विश्वासच लागतो. And Jesus is encouraging each one of you to imagine him. आणि येशू ख्रिस्त आज आपल्या प्रत्येकाला हे प्रोत्साहन देत आहे की माझी कल्पना रंगव ना. Because in Matthew 13:34, कारण मत्तय 13:34 मध्ये तो म्हटला, we see Jesus always use illustrations. आपण पाहतो की येशूने नेहमी दाखले He वापरले used to always speak in parables. आणि नेहमी तो उतार्यांद्वारे दाखल्यांद्वारे आपल्याशी बोलला He always had representations before him. आणि नेहमी तो काही ना काही आपल्याला एक
प्रतिनिधित्व म्हणून काहीतरी आपल्या समोर आणून उभं करून त्यातनं आपल्याला He शिकवायचं. always had a type before him when he spoke to the crowd. एक उदाहरण, एक दर्शक काहीतरी समोर आणणार आणि त्यातून लोकांना शिकवणार, ही येशूची एक ढब होती. In fact, he never spoke to them without using illustrations or stories. आणि कधीच येशू ख्रिस्ताने त्याच्या लोकांना, त्याच्या शिष्यांना एखादा दाखला दिल्याशिवाय, एखादी कहाणी सांगितल्याशिवाय शिकवलं नाही. He always spoke in similes. तर तो नेहमी दाखल्याद्वारे, कहाणीद्वारे लोकांशी बोलायचा. Why? का? He wants to brighten up your imagination. कारण येशू ख्रिस्ताला तुमचं काल्पनिक जग उजळवून काढायचंय. Amen. आमेन. Look at the lilies of the field. आणि येशू एकदा म्हटला, गवतातल्या फुलांकडे पहा. They do not sow, nor they reap. ती गवतातली फुलं पेरत नाहीत, कापत नाहीत. You also should be like them. तसं तुम्ही त्या गवतातल्या फुलांसारखं बनायला So हवं. you need to imagine now. मग आपण कल्पना करायची. See? आमेन. Look at the fields, they are already white. पहा त्या शेतांकडे, शेत पांढरी पडलेली आहे. Now he was not speaking directly about the whiteness of the field. आता तो अक्षरशः त्या शेतांचं पांढरेपण किती उजळ आहे, किती पांढरं आहे याविषयी बोलत He's नाहीये. speaking about the crowd that was coming running to him. तर जे पीक धावून धावून त्याच्याकडे येत आहे त्याविषयी तो म्हणतोय की बघ शेत किती पांढरं पडलंय, किती पटकन त्यांना आपल्याकडे, माझ्याकडे यायची इच्छा आहे. So the word meditate, तर हा जो शब्द आहे मनन किंवा ध्यान, it doesn't only mean muttering or saying something, it also means imagination. याचा अर्थ केवळ काहीतरी चुटपुटणे किंवा बोलणे एवढंच नाही, तर काहीतरी चुटपुटणे, काहीतरी बोलणे आणि कल्पना रंगवणे इज इक्वल टू ध्यान धरणे किंवा मनन करणे. That's why God told Joshua आणि म्हणून देव यहोशुआला म्हणाला, in Joshua 1:8, यहोशुआ पहिलाच अध्याय आणि 8वं वचन, this book of the law की हे नियमशास्त्राचं shall पुस्तक not depart from thy mouth, तुझ्या मुखातनं कधीही वेगळं होता कामा नये. but thou shalt meditate upon it day and night. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातनं निघून जाऊ नये, तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान लाव. Here meditate इथे ध्यान लाव in Hebrew also means imagine. हिब्रू भाषेमध्ये इथं जे ध्यान लाव हे लिहिलेलं आहे त्याचा अर्थ होतो कल्पना रंगव. You know, when the translators was translating, in one place they put it correctly, the other places they change it. अनुवादकांनी जेव्हा पवित्र शास्त्राचा अनुवाद किंवा भाषांतर केलं, त्याला एका जागी त्यांनी योग्य शब्द वापरला आणि दुसऱ्या जागी त्यांनी दुसरा शब्द वापरला, असं झालेलं आहे. There should be consistency, but there was not. खरं म्हटलं Unfortunately. तर शब्दांमध्ये सातत्य पाहिजे, तिथंच वापरलेला शब्द इथेही पाहिजे, पण तसं झालेलं नाही. In Psalm 2:1 says, स्तोत्र 2 त्यातलं पहिलं वचन सांगतं, why do the heathen rage and the people imagine a vain thing? स्तोत्र दुसराच अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन म्हणतं, राष्ट्रे का खवळलेली आहेत आणि लोक व्यर्थ गोष्टींचे ध्यान का करतात. Dhyan. See, here imagine. इथे ध्यान का करतात. See, they didn't write meditate, they wrote imagine. आता खरं म्हटलं तर त्यांनी कल्पना का करतात असा अनुवाद करायला हवा होता, पण इथे ध्यान का करतात हेच लिहिलंय So परत. some places they write meditate, other places imagine, but all these things are important. You need to meditate, that is mutter and say, but you should also imagine. तर काही जागी त्यांनी अनुवादकांनी ध्यान हा शब्द वापरला, काही जागी कल्पना हा शब्द वापरला, परंतु अर्थ त्याचा हा लागतो की आपण ध्यानही धरायचं आहे, म्हणजे चुटपुटायचं पण आहे, बोलायचं पण आहे, मनन करायचं आहे, कल्पनाही रंगवायची, ध्यानही करायचं. See now in Psalm 63:6, आता स्तोत्र 63:6 पहा, there also there is the same word. तिथे पण तो शब्द आहे. When I remember thee upon my bed and meditate on thee. आणि मी आपल्या अंथरुणावर तुला आठवतो, रात्रीच्या प्रहरात तुझे ध्यान करतो. See, meditate on thee, he says. He didn't say meditate on your word. तुझे ध्यान करतो, तुझ्या शब्दांचे ध्यान करतो नाही. How can you meditate on the Lord? आता प्रभूचं ध्यान कसं करायचं. See, you can imagine the Lord. तुम्ही प्रभूची कल्पना करू शकता ना, प्रभूचं ध्यान कसं करायचं. Did you see that there is no consistency? तर फरक लक्षात येतोय का. सातत्य नाही, म्हणजे जिथे जो शब्द वापरायला हवा होता तो वापरला गेला See, नाही. he says, when I remember thee upon my bed and meditate on thee, it should have been written, meditate on your word and imagine on thee. मी आपल्या अंथरुणावर तुला आठवतो आणि रात्रीच्या प्रहरात तुझे ध्यान करतो, रात्रीच्या प्रहरात तुझी कल्पना करतो आणि रात्रीच्या प्रहरात तुझ्या शब्दांचं ध्यान करतो, असं पाहिजे. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Anyway, it all means the same. ठीक आहे, अर्थ शेवटी सगळा एकच लागतो. Now, David is saying, दावीद म्हणतो, I meditate on you. मी तुझं ध्यान करतो. See? How can you meditate on the Lord? प्रभूचं ध्यान कसं करायचं. How can you meditate on the Lord? प्रभूचं By ध्यान imagining. प्रभूचं ध्यान कसं करायचं याचं उत्तर आहे, प्रभूविषयी एक चित्र, एक कल्पना रंगवायची. प्रभूचं एक चित्र, मला जसा प्रभू हवा तसा मी Now, रंगवला. what happens is when you're lying on the bed कसं होतं, जेव्हा आपण बिछाण्यावर आडवे पडतो at night, रात्री,
You cannot hold the Bible and even close your eyes and meditate. बायबल धरून असं डोळे बंद करून वाचता येतं, ध्यान It's करता येतं. difficult. बायबल हातात धरून डोळे बंद करून ध्यान तर करता येत नाही. You cannot put on the light because your wife will not like it. आता लाईटही लावू शकत नाही, बायकोला आमच्या हिला चालत नाही, झोप येत नाही हो. So, but how can you meditate? मग आता ध्यान धरायचं कसं? The best way is उत्तम, keep the Bible on the shelf. अति उत्तम. हे बायबल असं ठेवायचं असेल काही शोकेस वगैरे, Don't put on the light. लाईट लावायची नाही, Imagine. कल्पना करायची. Amen. आमेन. Jesus कसा आला होता. हा, How he healed that person. कसं त्यांनी त्या माणसाला How he आरोग्य दिलं. blessed that person. कसं ना त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. The whole Bible can come in your mind. संपूर्ण बायबल तुमच्या मनात कल्पनेद्वारे येऊ The शकतं. whole picture can come in your mind. संपूर्ण चित्र तुमच्या मनात तुमच्या कल्पनेत येऊ शकतं. You know, our Christians are not very positive at times आपली ख्रिस्ती माणसं बऱ्याच वेळेला सकारात्मक नसतात, because कारण- they don't meditate on the Lord. कल्पना करत नाहीत ना, प्रभूवर ध्यान नाही. Because the Bible is the most positive book on this earth. कारण की बायबल तर अख्ख्या जगातलं सगळ्यात सकारात्मक पुस्तक आहे. Amen. Amen. We read the daily newspaper, it's all negative. आपण दररोजचं वर्तमानपत्र वाचतो, सगळं नकारात्मक डोक्यात येतं. चहा बरोबर न्यूजपेपर पाहिजे. चहा म्हणजे बरोबर पाहिजे. वर्तमानपत्र लागतं, म्हणजे लागतं. So त्याची it's आहे all ते आहे. negative we get. आणि सगळं नकारात्मक त्यातनं मिळतं. That's why Smith Wigglesworth is to never allow a newspaper to come in his house. म्हणून स्मिथ विगल्सवर्थ या देवाच्या सेवकाची एक प्रथा होती की ते कधीच वर्तमानपत्र घरात घेऊ द्यायचे नाही. Amen. Amen. There was a man of God who was visiting him. एक देवाचे सेवक होते, त्यांना भेटायला आलेले. He had the newspaper, that day's newspaper under his arm. त्यांचा त्या देवाच्या सेवकाकडे हातात त्या दिवसाचं वर्तमानपत्र होतं. Smith Wigglesworth said, स्मिथ विगल्सवर्थ, डेव्हिड समराल मला वाटतं त्यांना डेव्हिड समराल, yes. डेव्हिड समराल त्यांना भेटायला आले होते हातात न्यूजपेपर घेऊन. तर स्मिथ विगल्सवर्थ म्हणाले, what is that you have under your arms? ये क्या है, हाथ में क्या ले गया है? No, today's newspaper. आज का पेपर लाया. Throw it out and then enter my house. फेक बाहेर, मग माझ्या घरात ये. That fellow quietly kept it under a bush and then came in. डेव्हिड समरालने हळू झाडाखाली ठेवलं. You want to hear good news and bringing bad news with आपल्याला you. सुवार्थ ऐकायची आहे आणि तू वाईट बातम्या तुझ्या बरोबर माझ्या घरात घेऊन येतो. Amen. शेम शेम. Praise the Lord. आमेन. Anyway, ठीक आहे. we do read newspaper. ठीक आहे, आता अतिशयोक्ती फारही नको. You know, आपण like we वर्तमान- say, we want to be updated with what is happening on this तर earth. वर्तमानपत्र आपण वाचतो नाही तर ऑनलाईन वाचतो, कसं तरी वाचतो, कारण आपल्याला अपडेट राहायचं असतं. आज क्या हो गया, क्या नाही हो गया, But the कितने मरे. Bible is the most positive book. पण बायबल हे सगळ्यात जास्त सकारात्मक पुस्तक It आहे. will build faith in you. त्यातून तुमचा विश्वास It will बांधला build जाईल, hope in you. त्यातून तुमची आशा बांधली So जाईल. at nights, तर रात्रीच्या वेळेला you can meditate. तुम्ही मनन ध्यान करू शकता. Even when you are sleeping, it can run in your mind. आणि तुम्ही झोपलेली असतानाही तुमच्या मनात हे सगळं धावू शकतं. See, when you sleep, do you say, I have to breathe and all that? You breathe automatically. So, तुम्ही झोपताना असं म्हणता का, अरे झोपताना श्वासोश्वास करायला पाहिजे बरं का? नाही, होतो. say, you don't see if I forget, त्याचं कुठे टेन्शन नाही. झोपल्यावर श्वासोश्वास करायला विसरलो तर I will die. मरीन ना. No, it happens. वो सिस्टम आहे, वो काम So करते. even when you are lying down and sleeping, तर जसं आपण आडवे पडून झोपतो ना, even after you're fast asleep, you can still be meditating on the word. That's how I do. आणि गाढ झोपी गेल्यानंतर सुद्धा आपण प्रभूच्या शब्दांवर मनन आणि कल्पना करू शकतो. मी हे असंच करतो. That's how you rise up fresh in the morning, isn't आणि it? मग तसं तर आपण रोज सकाळी उठताना ताजे तवाने उठू शकतो. Some people rise up with so much of pressure. काही माणसं सकाळी उठतानाच एवढी दबावाखाली उठतात. Amen. So looking unto Jesus येशूकडे पाहणे does not just mean thinking upon him, म्हणजे फक्त येशूचा विचार करणे एवढंच नाही, but also looking to him. पण येशूकडे पाहणे. Secondly, 2, also contemplating upon his work, त्याच्या कामांचाही विचार करणे. what he did, येशूनी काय केलं, how he has blessed you, येशूनी कसं तुला आशीर्वादित how केलं, he had delivered you. येशूनी कसं तुला सुटका दिली. Amen. आमेन. You need to remember his works. ही सगळी त्याची कामं लक्षात ठेवायची. In Psalm 77 verse 12, स्तोत्र 77 त्यातलं 12 वचन David says, दावीद म्हणतो, I will meditate also of all thy work and talk of thy doings. स्तोत्र 77 12 दावीद म्हणतो, तुझ्या सर्व कार्यांचे ध्यानही मी करीन आणि तुझ्या कृत्यांविषयी मी चिंतन करीन. So imagining also means visualizing. तर कल्पना करणं म्हणजे असंही की दृश्य तयार करणं. Visualizing. दृश्य तयार करणं You see, it's not a new age idea. ही काही नवीन काळातली कल्पना नव्हे. It is a godly idea. It's a heavenly idea started by God. ही काही नवीन काळातली न्यू एज मॉडर्न एज आयडिया नाही, ही पुरातन आहे. ही देवाने सुरू केलेली होती. Amen. Satan stole it and counterfeited it and made it like looking like a new age idea. सैतानाने चोरली आणि
अशी जणू लोकांसमोर प्रस्तुत केली की ही नवीन मॉडर्न जमान्यातली सगळी कल्पना आहे असं Amen. नव्हे. So God was, he started telling Joshua, if you want to be a very effective leader, start imagining. तर देवाने यहोशुआला हे सांगितलं की तुला जर प्रभावशाली पुढारी बनायचं असेल ना तर तू कल्पना रंगवायला लाग. Amen. Amen. Jesus said, येशू बोलला I am sending you as lamb among wolves. मी तुम्हाला लांडग्यांमध्ये मेंढरासारखं पाठवत आहे. They have to imagine. कल्पना करायची मग. आम्ही मेंढर आहे, आम्ही मेंढर आहे, आम्ही मेंढर. We are not wolves. We are आम्ही not मेंढर wolves. आम्ही मेंढर आम्ही लांडगे नाही आम्ही मेंढर Amen. You have to start thinking that. असा विचार करायला लागायचं. Amen. Imagining. कल्पना. Jesus said, येशू बोलला you are lambs. तुम्ही मेंढर. Okay. Then you start visualizing. मग कल्पना करायची I'm a lamb मी मेंढरू among wolves. लांडग्यांमध्ये सोडलेलं आहे. So meditating is imagining. तर कल्पना करणं ध्यान करणं म्हणजे Now, कल्पना I करणं. don't say you need to paint a picture of Jesus. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही In येशूचं your चित्र mind. रंगवायचं तुमच्या मनात. God grants you that vision, that visualizing of Jesus to you. देव तुम्हाला त्याची मान्यता देतो आणि देव तुम्हाला ते तशी कल्पना येशूविषयी करू देतो. Sometimes He gives it to you in a dream. कधी कधी स्वप्नात देतो He gives it to you in your vision. कधी कधी दृष्टांतात देतो. Even when you think upon Jesus, He gives you that visual picture of Jesus. येशूचे विचार करत असतानाही येशूचे एक दृश्य रूप समोर आणतो. And it is not wrong to see these things. आणि या गोष्टी पाहणं चुकीचं नाही. Because this is godly imagination. कारण ह्या सगळ्या भक्तिमान आणि दैवी कल्पना आहे. These are true. हे खरं आहे. It has happened. हे घडलेलं आहे. Jesus is here, येशू इथे आहे but in a different dimension. पण वेगळ्या पैलून आहे. And we need to get into that spiritual realm to see Jesus. आणि आपण त्या आध्यात्मिक स्तरामध्ये गेलं पाहिजे येशूला तसं पाहायला. And God has so created us आणि देवाने आपल्याला असं बनवलेलं आहे ना that we can picturize things. देवाने आपल्याला असं निर्माण केलं आणि घडवलं आहे ना की आपण गोष्टींच्या कल्पना करू शकतो. Amen. Amen. And God wants to fill these eyes with His dreams. आणि देवाला हे डोळे त्याच्या स्वप्नांनी भरायचे. Amen. Amen. According to Acts 2:17. प्रेषित 2:17 मध्ये लिहिल्यानुरूप And Jesus always lived in this dimension. येशू ख्रिस्त नेहमी या पैलूत जगला. In John 5:19 He said, योहान 5:19 मध्ये येशू बोलला Verily, verily, I say unto you, the Son can do nothing of himself, but what he sees the Father do. योहान 5:19 मध्ये येशू बोलला मी तुम्हास खचित सांगतो पुत्र बापाला जे करताना पाहतो त्या वाचून त्या वाचून त्याच्याने काही करवत नाही. So whatever he sees the Father doing, he does. कारण तो जी काही कामे करतो ती पुत्रही त्याच प्रमाणे करतो. Amen. Amen. So that means he is seeing the Father doing something. त्याचा सोपा अर्थ देव जो बाप त्याला काहीतरी करताना येशू पाहतो आणि तोच तो करतो. आणि जे त्यांनी पाहिलं ते त्यांनी केलं. That means he is visualizing. कसं पाहिलं? कल्पना केली. When you open your imagination, जेव्हा आपण आपल्या कल्पना उघडतो God starts his projection. देव त्याचं प्रोजेक्शन सुरू करतो. Try to understand. समजून घ्या. आपण ते बाहेर पडद्यावर प्रोजेक्ट करतो ना आम्ही दिसतो पडद्यावर ते प्रोजेक्शन सुरू करतो. When you start imagining, then God will start his projection. आपण जेव्हा कल्पना सुरू करतो ना मग तेव्हा देव आपल्याला प्रोजेक्शन द्यायला लागतो. Jesus said, for the Father loveth the Son येशू म्हणाला कारण देवबापाचं पुत्रावर प्रेम आहे and shows him all things that he himself does. आणि देवबाप स्वतः जे काही करत आहे ते सारं तो पुत्राला दाखवतो. See, he shows. दाखवतो. He shows. दाखवतो. If you are willing to see, he will show you. तुम्ही पाहायला इच्छुक असाल तर तो दाखवेल He will lead you into all the truths. आणि सर्व सत्यात तो तुम्हाला चालवेल. The Holy Spirit will lead you into all the truths. पवित्र आत्मा तुम्हाला सर्व सत्यात नेईल. He will guide you into many things. तो अनेक गोष्टीत तुम्हाला मार्गदर्शन करेल. We should be open to God. त्यासाठी आपण देवाला उघडं पाहिजे. And you will be blessed at every level and way of your life. आणि मग तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला स्तराला आशीर्वादित So व्हाल. what did Jesus do? येशूने काय He केलं? filled his eyes. येशूने त्याचे डोळे भरून काढले. Amen. आमेन. With the vision of the Father. देवबापाच्या दृष्टांताने. If you have a desire for vision, जर आपली इच्छा असेल ना दृष्टांत पाहायची God will send forth his projection. तर देव त्याचं प्रोजेक्शन सुरू करून आपल्याला दाखवेल. Amen. Amen. And Jesus, you know what he did? He filled the disciples' eyes also
constantly teaching in parables and similes that their imagination may be sharpened. आणि येशू ख्रिस्तानी काय केलं, शिष्यांचे डोळे पण शिष्यांना दरवेळेला गोष्टीद्वारे सांगून, दाखल्यांद्वारे सांगून त्यांचे डोळे भरून काढले. Amen. आमेन. He sharpened their vision. त्यांचा दृष्टांत धारधार केला. Amen. Like he said, त्यांच्या दृष्टांताला धार लावली, जसं तो एकदा म्हटला the kingdom of heaven is like this. की स्वर्गाचं राज्य असं आहे, The kingdom of heaven is like that. स्वर्गाचं राज्य तसं आहे. He was opening up their imagination. म्हणजे तो त्यांच्या कल्पना उघडत होता. Because the Bible is full of picture stories. कारण की बायबल चित्रांनी भरलेल्या कहाणींना भरलेला आहे. Amen. In Amen. Isaiah it said, let us reason together. यशामध्ये देव म्हटला, चला बसा आपण चर्चा करू. Amen. आमेन. Just reason. Let us talk about it. Let चला us think बसून upon आपण it. दोघे चर्चा करू, विचार विनिमय करू. Amen. Amen. So these are the things that God wants our minds to be sharpened to. तर या सगळ्या गोष्टींकडे देवाची इच्छा आहे की आपल्या मनाला एक धार लागली पाहिजे. In 2 Corinthians 3, 2 करीन 3 अध्याय 17 and 18, 17 आणि 18 वचन. he says, we are transformed, we are changed while we look onto. See? आपलं रूपांतर होतं, आपण बदलतो त्याच्याकडे पाहत So असताना. every time you look at Jesus, you are transformed. तर ज्या दरवेळेला आपण येशूकडे पाहतो आपण बदलतो. Amen. Amen. We start repenting of our sins. आणि आपण आपल्या पापांचा पश्चाताप करायला लागतो. And then we see the visions of Jesus. आणि मग येशूचे दृष्टांत आपल्याला होऊ लागतात. So whenever you read the Bible, तर जेव्हा केव्हा तुम्ही बायबल वाचता, read that scene ते चित्र दृश्य वाचा, and then मग start meditating on it. त्याच्यावरती ध्यान करा. काय झालं होतं? काय How झालं? we went to that place. कसा तो तिथं How गेला, that woman with the issue of blood came running after him. कशी ना ती रक्तस्त्रावी स्त्री त्याच्याकडे पळत आली, What she said. काय बोलली, How did she get her healing? कशी बरी झाली, See, what touched Jesus? काय असं होतं तिच्यात की ज्याचा स्पर्श येशूला झाला. What made Jesus to stop when Bartimaeus cried out? असं काय झालं की जेव्हा बार्तिमेय रडला येशू थांबला. See, we need to know. हे कळायला हवं. That means even if I do like Bartimaeus, Jesus will halt for me. म्हणजे मी सुद्धा जर बार्तिमेय सारखा रडलो आणि ओरडलो तर येशू माझ्यासाठी थांबेल. These are the standards that are kept in the Bible for our meditation, that we may apply the same rules and get the same benefit they received. ही स्तरं बायबलमध्ये अशासाठीच ठेवलेली आहेत की आपण त्या स्तरांमध्ये उतरून तेच नियम अंगीकारायचे आणि तसं करायचं आणि तसं करून प्राप्त करायचं. Praise the Lord. Amen. Outside the Bible, you cannot get any comfort from God. एक तर बायबलच्या बाहेर देवाकडनं आपल्याला काही सांत्वन मिळत नाही. Whatever is there, you need to apply the rules, get it into the Bible, and then apply it, and it shall happen. जे काही आहे बायबल म्हणतं त्याप्रमाणे नियम पाळायचे, नियम अंगीकारायचे आणि प्राप्त करून घ्यायचं. Paul says in Ephesians 1:17 and 18, इफिसकरास पत्र पहिलाच अध्याय 17 आणि 18 मध्ये पॉल म्हणतो, that the God of our Lord Jesus Christ, the Father of glory, may give unto you the spirit of wisdom and revelation in the knowledge of Him, that the eyes of your understanding be enlightened, that you may know what is the hope of His calling and what is the riches of the glory of His inheritance in the saints. इफिसकरास पत्र पहिलाच अध्याय 17 आणि 18 असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, गौरवाचा बाप याने आपल्या ओळखीचे ज्ञान व प्रकटीकरण यांचा आत्मा तुम्हास द्यावा. Yes. तुमचे अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे, Yes. असे की त्याच्या बोलावण्याची आशा काय आहे व पवित्रांमध्ये त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे कळावे. See, the eyes of your understanding. हे जाणावे, तुमच्या अंतःकरणाचे डोळे. See, you have eyes there also. अंतःकरणात समजुतीचे पण डोळे असतात. आपण म्हणतो नाही आम्हाला एकच ते बघतो आम्ही. ही आपली समज. But there is another eye पण अजून एक डोळा आहे which is there in your understanding. जो समजुतीचा आहे आतमध्ये. And he says तो म्हणतो that eye तो डोळा, should be enlightened. तो अंतःकरणातला समजुतीचा डोळा लख प्रकाशित होईल. Amen. आमेन. You need to get the revelation. ते प्रगटीकरण व्हायला So हवं. place yourself in the scenes of Jesus. तर स्वतःला येशूच्या त्या सर्व दृश्यांमध्ये घाला. Amen. Just consider yourself as the woman with the issue of blood. आणि कधीतरी असं म्हणा की ती रक्तस्रावी स्त्री आज मीच आहे. As she called out, I will also cry. तिनं जसा धावा केला तसं मीही करीन. Try it out. प्रयत्न तर करा. It will work. प्रयत्न तर करा, करून तर बघा होईल. Why not? का नाही? Because God is not a God of favoritism. कारण की देव काही
पक्षपात करणारा आवडीनिवडीचा देव नाही. You know, 3 times I had gone to Israel. 3 वेळा मी आजवर इस्रायलला गेलो. What I do there, I sharpen my imagination. मी इस्रायलला जाऊन करतो काय, माझ्या कल्पनेला धार लावतो. People tell me, लोक मला when you सांगतात, tell the story of Lazarus and Bartimaeus and all, we feel as though it is happening right now. लोक येऊन मला सांगतात ना की पास्टर, जेव्हा तुम्ही बार्तिमेची स्टोरी सांगता, लाजराची कहाणी सांगता, तेव्हा ना जणू काही लाजर बार्तिमेय सगळं जिवंत होतं आणि असं वाटतं की आत्ताच Now, घडतंय. these stories I've been saying for 27 years. आता 27 वर्ष झाली मी संदेशांमध्ये या स्टोऱ्या सांगतो. But every time you get a new perspective of पण it. The story. दरवेळेला त्यातनं तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन मिळतो. Why? का? Because the Holy Spirit is sprinkling fresh water on it. कारण पवित्र आत्मा त्याच्यावरती ताजं पाणी शिंपडतो. And this will happen only when you sharpen your imagination. आणि हे तेव्हाच होईल की जेव्हा तुम्ही तुमच्या कल्पनेला धार लावा. Amen. Amen. Even at the Mount of Olives, जैतुनाच्या डोंगरावर I was सुद्धा imagining Jesus coming there मी कल्पना करत होतो की येशू तिथे आला, and halting at the Mount of Olives. जैतुनाच्या डोंगरापाशी थांबला. You know, that is the place the people say Adam was created. ती जागा आहे असं लोकांचं म्हणणं आहे की जिथे आदामाला, Jews say it. यहुदी लोकांचं असं म्हणणं आहे की ती तीच जागा आहे की जिथे आदामाला निर्माण करण्यात आलं म्हणे. Because that is the range of mountain कारण की तो डोंगराळ प्रदेश आहे where even Abraham had offered his son. की जिथं अब्राहमाने देखील आपल्या मुलाचं समर्पण केलं. And that is the place where Jesus was crucified. आणि तीच जागा की जिथे येशूलाही वधस्तंभी And then I खेळण्यात आलं. imagined Jesus sitting on the donkey मग मी कल्पना रंगवली की येशू ख्रिस्त गाढवावर बसलेला and असेल he is coming down आणि मग खाली येत आहे येशू. and entering Jerusalem gates. यरुशलेमेच्या दारातनं प्रवेश करत आहे. And people shouting Hosanna at the street लोक corners. डावीकडनं उजवीकडनं सगळीकडनं होजाना होजाना ओरडत आहेत. Then we went to that place where Lazarus was buried. मग आम्ही त्या जागी पण गेलो की जिथं लाजराला पुरलेलं. Then I imagined how Jesus must have stood there and said, Lazarus, come forth. मग तिथे जाऊन मी कल्पना करू लागलो की येशू कसं काय बोलला असेल आणि ओरडला असेल थडग्या बाहेर उभा राहून की लाजरा बाहेर ये. These are the ways you can strengthen your imagination. या सगळ्या रीती आहेत की ज्या रीतींना आपण आपल्या कल्पनेला सबळ करू And शकतो. when you show that interest in your imagination, the Holy Spirit will give you that revelation. आणि कल्पनांमध्ये हा इच्छुकपणा आणि उत्सुकता आपण दाखवली की मग पवित्र आत्म्याला कळतं आणि पवित्र आत्मा आपल्याला कल्पनेमध्ये ती दृश्य द्यायला लागतो. And then you enter into the spiritual through the natural. आणि मग नैसर्गिकातनं आपला प्रवेश आध्यात्मिक जगतात होतो. Amen. आमेन. That's why म्हणून whenever I imagine Jesus, जेव्हा केव्हा मी येशूची कल्पना करतो, I just see his form. मी केवळ त्याचं एक बाह्य रूप पाहतो. Unless, of course, the Holy Spirit gives you a special grace to see him face to face. एक बाह्य रूप, एक बाह्य आकृती, अर्थातच पवित्र आत्म्याने तुम्हाला खास कृपा देऊन त्याचं रूप, त्याचा चेहराही प्रगट केला तर बाब वेगळी. But I have never seen anybody in the Bible or outside whom I came across saying But- that I saw the face of Jesus looked like this. पण पवित्र शास्त्रात किंवा पवित्र शास्त्राबाहेर मी कुणालाही असं म्हणताना कधी ऐकलेलं नाही की मी येशूचा चेहरा असा पाहिला आणि येशूचा चेहरा असाच आहे. And maybe even if he has seen Jesus in a particular way, his seeing of Jesus and the features may never be equal to other person who has seen Jesus. आणि जरी समजा त्यांनी येशूला एका विशिष्ट रीतीनं येशूचा चेहरा आणि रूप पाहिलं असेल तरी दुसऱ्या एखाद्या माणसाने येशूचा चेहरा आणि रूप जे पाहिलंय ते आणि हे वेगळं असेल. Amen. Amen. It will always be different. वेगळंच असणार नेहमी. Praise God. आमेन. Third point. तिसरा मुद्दा, What happens when we look to Jesus? जेव्हा आपण येशूकडे पाहतो तेव्हा काय होतं? When you imagine Jesus, something does happen. येशूची कल्पना आपण केली की काहीतरी होतं, यात वाद नाही. You know, in Romans 10:17, रोम करास 10:17 Bible says faith comes by hearing and hearing of the word of God. बायबल म्हणतं की विश्वास देवाचं वचन ऐकून आणि ऐकून ऐकून येतो. But do you know what Hebrews tells us? पण इब्रीकराच्या पत्रात आपल्याला काय सांगितलंय माहित आहे? Looking unto Jesus, the author and finisher of our faith. येशूकडे पाहणे जो आपल्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. See, it has taken that faith to a further level. म्हणजे विश्वासाला तिथं अजून एका पुढच्या स्तराला नेलंय. That means it says faith comes when you look to Jesus also. याचा अर्थ असं लिहिलंय इथे की येशूकडे पाहिल्यावरही विश्वास येतो. Praise the Lord. Amen. So faith comes by reading the word, but faith comes also when you look to Jesus and have an imagination of Jesus. तर येशूचं वचन वाचूनही आपला विश्वास वाढतो, ऐकूनही विश्वास वाढतो आणि येशूकडे पाहूनही विश्वास Now वाढतो. that nobody must have told you, or rarely people have told you. आता हे कदाचित कोणीच तुम्हाला सांगितलं नसेल किंवा
थोडक्या लोकांनी सांगितलं असेल. People just say faith comes by hearing of the word of God. लोक साधारणतः नेहमी हे शिकवतात की विश्वास देवाचं वचन ऐकून आणि ऐकून येतो. But do you know faith also comes when you see Jesus? पण जेव्हा आपण येशूला पाहतो किंवा पाहू लागतो तेव्हाही विश्वास येतो, हे तुम्हाला माहित होतं का? So how do you look to Jesus तर then? आता येशूकडे पाहायचं कसं? Look to the cross, what he has done. वधस्तंभाकडे पाहायचं की त्या वधस्तंभावर येशूनी काय काय केलं. Imagine what he has done for you on the cross. कल्पना करायची की येशूनी या वधस्तंभावर, या लाल रंगाच्या क्रॉसवर येशूनी माझ्यासाठी काय काय केलं. Amen. And faith comes to believe for healing, deliverance and blessings. आणि मग विश्वास येतो आपल्याकडे ती सुटका मिळवा, ती सुटका घ्यायला, तो आशीर्वाद घ्यायला. Amen. Amen. You need faith for the accomplished work also that is done on the cross. ते आरोग्य घ्यायला आणि वधस्तंभावर येशू ख्रिस्तांनी जे पूर्ण केलेलं काम आहे ते अंगीकारायलाही विश्वास People लागतो. ask, why faith, Pastor? Why every time you put faith in between my blessing and healing and deliverance? लोक विचारतात की पास्टर, माझ्या आशीर्वादांमागे, सुटके मागे, आरोग्यामागे तुम्ही नेहमी विश्वास का आणून ठेवता? Why God wants faith? का देवाला विश्वास पाहिजे? Why doesn't he just when I ask he gives? देव फक्त मी मागितलं की मला देऊन का नाही टाकत? Why is saying have faith? देव असं का म्हणतो विश्वास ठेव? Without faith it is impossible to please God. विश्वासाशिवाय देवाला प्रसन्न करणं अशक्य असं देव का म्हणतो? If he does not talk about faith, it will be better. विश्वासाविषयी तो बोलला नाही तर बरं होईल. He just have to say, ask and I will give you without faith. त्यांनी फक्त म्हणायचं माग, विश्वासाशिवाय मी तुला देईन. So we need to understand. असं नव्हे, आपल्याला कळायला We are in पाहिजे. a different dimension. आपल्याला हे कळायची गरज आहे की आपण एका वेगळ्या पैलूत आहोत And the work that is accomplished for us was in a different period of time. आणि आपल्यासाठी वधस्तंभावर जे काम पूर्ण केलं गेलं ते वेगळ्या काळात होतं. Amen. Amen. It has happened 2000 years back. ते 2000 वर्षांपूर्वी झालेलं आहे. And to get that accomplished work to us, we need to have faith. ते पूर्ण केलेलं वधस्तंभावरचं काम आपल्यामध्ये यायला विश्वास लागतो आपल्यात. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? And for God, तर देवाला, it is all in a different realm altogether. देवासाठी हे सगळं वेगवेगळ्या काळातलं आहे. It is all outside time. सगळं काळाच्या बाहेरचं आहे. Amen. And so you need to get those things which had happened in the past into the present. तर भूतकाळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुम्ही वर्तमानात आणायच्या And you need faith for it. आणि त्याच्यासाठी लागतो विश्वास. Amen. आमेन. Because it is not there. कारण आत्ता ते झालेलं नाही If ना. it is there, why will you need faith? आत्ता ते झालेलं नाही, आत्ता आपल्या डोळ्यासमोर ते नाहीये. जर असतं तर विश्वास कशाला लागला असता? See, it is done 2000 years back. ते 2000 वर्षांपूर्वी झालेलं कामकाज आहे. To get that, you need faith. ते आत्ता वर्तमान काळात आणायला विश्वास लागतो. And for people like Moses आणि मोशेसारख्या माणसांना, and David, दाविदासारख्या लोकांना to get their healing and blessing, they had to look forward. त्यांचं आरोग्य आणि त्यांचे आशीर्वाद मिळवायला त्यांना पुढे पाहायला लागायचं. Because Jesus had yet not paid the penalty. त्यांना भविष्यात पाहायला लागायचं, कारण की येशूनं तोवर येऊन किंमत मोजलेली नव्हती. But by faith, पण विश्वासाने they used to look forward and accept it. ते पुढे भविष्यात पाहायचे आणि स्वीकारायचे. Are you understanding? कळतं का? That's why we need faith. म्हणून आपल्याला विश्वास लागतो. जसं आपण भूतकाळात पाहून 2000 वर्षांपूर्वीचं पाहून वर्तमान काळात ते स्वीकारतो, त्यात विश्वास लागतो, तसं त्यांना भविष्यात ते घडताना पाहायला लागायचं आणि विश्वासाने ते स्वीकारायचं. So all blessings, तर सारे आशीर्वाद, all deliverance सारी सुटका comes through faith. विश्वासाने येते. There is no other way. दुसरी रीतच नाही. But it happens. पण होतं. It happens. होतं हेही When you खरं. tell the devil, leave in Jesus' name. होतं हेही खरं विश्वासाने केल्यानंतर. जेव्हा आपण म्हणतो सैतानाचा येशूच्या नावात, तो जातो. Leave in Jesus' name. येशूच्या नावात सैताना जा. What happens? काय होतं? He leaves. सैतान जातो. But Jesus didn't die today. पण येशू आज मेला नाही. 2000 years back he died. 2000 वर्षांपूर्वी मेलाय. 2000 years back he defeated the devil. 2000 वर्षांपूर्वी त्याने सैतानाला हरवलंय. But the devil accepts it. पण सैतान आजही ते स्वीकारतो. Because ऐकतो. you are coming in the lines of faith. कारण तुम्ही विश्वासाने येत असता. Amen. Amen. If you say, जर तुम्ही म्हणालात मला माहित नाही 2000 वर्ष झालं का माहित नाही, जीसस पे केलं का माहित नाही, डेव्हिल विल से नाही केलं, काही नाही केलं, काही होणार नाही मला. से मी जाणार नाही. Why I will go? मी कशाला जाऊ? He will say, who said Jesus defeated me on the cross? मग तो म्हणेल कोणी सांगितलं येशूनी मला वधस्तंभी हरवलंय? When did it happen? कधी झालंय सगळं? नाही मला माहित नाही काय. मला अजून हा, sure मग नाही मी काही नाही हरलो नाही. He will say. तुला शुअर नाही ना? मग मी हरलेलो नाही, मी याला लागलोय तुलाही लागेन. Praise the Lord. याला लागलोय तुलाही लागेन. तेरे कोई शुअर नाही आहे. So we need faith to get those things which are accomplished for us on the cross 2000 years back to bring it to the present. तर 2000 वर्षांपूर्वी ज्या गोष्टी वधस्तंभावर पूर्ण झाल्या त्या भूतकाळात हात घालून वर्तमान काळात आणायला विश्वास लागतो. Amen. Amen. See, for years we have been saying,
वर्षोनवर्ष आपण म्हणत आलो Faith comes by hearing and hearing by the word of God. विश्वास देवाचं वचन ऐकून येतो, देवाचं वचन ऐकून येतो. But looking to Jesus also पण येशूकडे strengthens your faith. पण येशूकडे पाहूनही आपला विश्वास बळकट होतो. Let me give you a few instances. काही घटना उदाहरणं देतो. In the Bible, बायबलमध्ये in the days of Jesus, येशूच्या काळात there was an incident एक घटना होती when the disciples were in the boat with जेव्हा Jesus. येशूचे शिष्य येशू बरोबर नावेत होते And Jesus was sleeping on the stern. आणि येशू झोपला कुशीवर. Suddenly a storm broke out on the Sea of Galilee अचानकच गालिल समुद्रावर वादळ सुटलो and the boat started rocking आणि नाव लागली हलायला and was about to drown them all. आणि आता ही नाव बुडणार आणि सगळे मरणार असं झालं. And Peter and others cried out to Jesus. आणि पेत्र व बाकीचे शिष्य येशू समोर जाऊन ओरडू लागले. You can read it in Matthew 8 मत्थय 8 अध्याय तुम्ही वाचू शकता, and Mark 4 also. मागचा 4 अध्यायही वाचू शकता. And they woke Jesus up. आणि त्यांनी जाऊन येशूला जागं केलं. Master, don't you care that we are perishing? गुरुजी, तुम्हाला काही चिंता नाही, आमचा नाश होतोय. Now, if they are perishing, that means Jesus also will perish. आता त्यांचा नाश होणार आहे नावेत बुडून, तर मग येशूचाही होणार आहे. हा? Amen. हिशोब असाच असणार ना, कारण येशूही नावेतच होता. Jesus arose and rebuked the wind and the storm. येशू उठला, त्याने वादळाला आणि त्या वाऱ्याला धमकावलं, Peace, be still. शांत हो. And there was complete calmness. आणि पूर्ण शांतता And he said, समुद्रावर why are you पसरली. so fearful? आणि येशू शिष्यांना म्हटला, एवढे काय रे घाबरता? And how is that you don't have faith? आणि असं कसं तुमच्यातच विश्वास नाही? See, he questioned them about faith. त्यांनी विचारलं, विश्वासाचा प्रश्न शिष्यांना टाकला. In other words, दुसऱ्या शब्दात, were not your eyes upon me? तुमचे डोळे माझ्यावर नव्हते का रे? हा? When I am there with you, जेव्हा मी खुद्द तुमच्या बरोबर आहे, you are seeing me. तुम्ही मला पाहताय, Does not that develop faith in you? त्यातनं तुमच्यात विश्वास विकसित होत नाही का रे? Your faith does not come by hearing the word of God. Your faith should come by seeing Jesus. आता या घटनेत हिशोब कसा आहे? या घटनेमध्ये हिशोब असा आहे की विश्वास वचन ऐकून येत नाहीये, विश्वास इथं खुद्द येशूला नावे झोपलेलं पाहून येत आहे. That's why Jesus says, where is your यायला faith? हवाय, यायला हवाय ऍक्च्युली. आणि म्हणून येशू शिष्यांना प्रश्न टाकतो, किधर आहे फेथ? Where is your faith? कुठे आहे विश्वास? And they could have said, ते म्हणू शकले असते, but faith comes by hearing and hearing the word of God. You were sleeping, so we couldn't hear your word. नाही गुरुदेव, विश्वास वचन ऐकून येतो, तुम्ही झोपलेले होता, वचन सध्याला चालू नव्हतं. The faith कसं येणार? मग विश्वास कसा येणार गुरुदेव? But what Jesus said, पण येशू काय बोलला? don't you have faith? विश्वास नाही But Lord, you are sleeping. ना प्रभू, तुम्ही झोपलेले You are होता, not speaking. तुम्ही बोलत नव्हता. So faith comes by hearing the word. असं म्हटलेलं आहे की विश्वास ऐकून येतो, तुम्ही बोलत नाही, आम्ही ऐकणार कुठून, विश्वास येणार कुठून? And so Jesus said, येशू बोलला, he must have said, असं म्हटलं असेल, you fellows तुम्ही looking unto Jesus, येशूकडे पाहणे, your faith should have been stronger. येशूकडे पाहिलं असतं तर तुमचा विश्वास बळकट If झाला you had असता. seen me, तुम्ही जर मला पाहिलं असतं, your faith would have been lifted up. तुमचा विश्वास बळकट झाला असता. So where were they seeing? कुठं बघवते They ते? were seeing the storm and the ते sea. वादळ आणि पाणी भगड्यात भिजी. See? Your faith will not develop when you see your trouble. त्रासांकडे बघत बसलो ना, विश्वास कधी विकसित होत नाही. Amen. आमेन. See, they could have said, the Lord knows it all. ते म्हणू शकले असते, प्रभूला सगळं माहित आहे. See, how can we drown? कसं काय आम्ही बुडणार? आम्ही Jesus is बुडणार. with us. येशू आपल्या बरोबर आहे, प्रभूला सगळं माहिती आहे, आपण कसं काय Our बुडणार? eyes are upon Jesus. आपले डोळे येशूवर आहेत. Let us look to Jesus. चला आपण येशूकडे And पाहूया, let us strengthen our faith. चला आपण आपल्या विश्वासाला बळकट करूया, असं ते म्हणू शकले असते. But they didn't. पण नाही म्हटले. Why? का? Their eyes were upon the storm. डोळे वादळावर, नावेत येशू असूनही त्याच्यावर डोळे नाहीत. Jesus said, where is your faith? म्हणून येशूने प्रश्न टाकला शिष्यांना, विश्वास कुठे आहे In तुमचा? other words, दुसऱ्या शब्दात, if I was not in the boat, मी जर नावेत नसतो then it was other thing. तर गोष्ट वेगळी असती. But I am in the boat अरे राजा, पण तुझ्या नावेत मी आहे and I am sleeping there आणि मी आहे झोपलेला and your eyes are upon me. आणि तुझे डोळे माझ्यावर आहेत. How your faith has not developed? कसं काय तुझा विश्वास आजवर विकसित झाला नाही? See that. In the same way, तसंच today, आज Jesus is with us. येशू आपल्या जीवन रूपी नावेत आहे, He is in our boat. हृदय रूपी नावेत आहे, He is in our house. आपल्या घरातही आलाय, He is here. इथं पण आहे, He is sitting here. इथं बसलाय, He is at your right hand. उजव्या हाताला आहे, He is holding your hand. तुझा हात धरून आहे. Imagine like David. कल्पना करा दाविदासारखी, Imagine like David. दाविदासारखी कल्पना करा. The Lord goes before you. प्रभू तुमच्या पुढे जात आहे, He is holding my right hand. प्रभूने माझा उजवा हात धरला आहे. Imagine. कल्पना करा ना. नाही कुठं धरतो तर कुठं आपण अरे. असं म्हटलं तर कुठंच काहीच नाही होणार. शुभ बोलणाऱ्या,
He is holding my right hand. त्यांनी माझा उजवा हात धरला He is with me. तो माझ्या बरोबर आहे. Nothing bad will happen to me. माझं काही असं तसं चुकीचं वाईट होणार नाही. Lord Jesus, I am looking at you. प्रभू येशू मी तुझ्याकडे पाहत With the आहे. eyes of understanding, I am looking at you. माझ्या समजुतीच्या डोळ्यांनी मी तुझ्याकडे पाहत आहे. With the eyes of my imagination, I am looking at you. माझ्या कल्पनेच्या डोळ्यांनी मी तुझ्याकडे पाहत I आहे. see you, Lord. मी तुला पाहतो प्रभू. You are with me. तू माझ्या बरोबर आहे प्रभू. I will be blessed. आणि मी आशीर्वादित I होणार shall आहे. be healed. मी आरोग्यवान होणार All आहे. shall be well with me. माझं सगळं चांगलं होणार My आहे. faith is building up, Lord. माझा विश्वास वाढत आहे प्रभू. Say, your faith is building up. तुमचा विश्वास वाढत आहे. When you imagine, your faith builds up. जेव्हा अशी तुम्ही कल्पना करू लागता ना तेव्हा तुमचा विश्वास वाढायला Because that लागतो. substance is in you. कारण की मग ती वजनदार बाब तुमच्यामध्ये रूप घेते. Jesus Christ is in you. येशू ख्रिस्त तुमच्यात आहे. The Spirit of Christ is in you. ख्रिस्ताचा आत्मा तुझ्यात आहे. And your faith will be accomplished. आणि तुझा विश्वास पूर्ण होणार आहे. Because Jesus has finished the work on the cross. कारण येशूनी वधस्तंभावर कार्य पूर्ण केलेलं आहे. Amen. आमेन. That's why in that sense, म्हणून अशा या रीतीनं when an unbeliever hears the story of some great saint, एखादा अविश्वासू माणूस जेव्हा एखाद्या थोर संताची कहाणी ऐकतो he can imagine him. तो कल्पना करू लागतो त्याची. See, तो कल्पना करू शकतो त्याची. you tell him about some worldly saint. तुम्ही एखाद्या अविश्वासू माणसाला कुठल्या तरी जगी साधू संताविषयी सांगा. Tell him the story. सांगा त्याची स्टोरी कहाणी. कसं तो चालला होता तो साधू संत कसा चालला, आणि सगळ्यांच्या डोक्यावर हात लावला असं केलं आणि असं केलं, वगैरे. त्यांनी क्षमा केलं, वगैरे. त्यांनी जनावर हे बघितलं जेवण जेवण वॉट एव्हर इट वॉज. यू टेल हिम द होल स्टोरी, ही विल स्टार्ट इमॅजिनिंग. सगळी कहाणी त्याला सांगा, तो सगळी कल्पना करायला लागतो. अँड यू नो ही स्ट्रेंथ, ही इज स्ट्रेंथन्ड. त्याला शक्ती मिळते. देन यू टेल हिम त्याला सांगा इन युअर ट्रबल तुझ्या त्रासात थिंक अपॉन हिम. तू त्याचा विचार कर. ही विल सी यस. मग तो म्हणेल हो, ही ऑल्सो हॅड ट्रबल. त्यालाही त्रास होते. अँड हाऊ very graciously he went through those troubles. आणि कसं तो सगळ्या त्रासात न गेला. कल्पना याच्या रंगाला लागतात. He suffered. त्यांनीही त्रास सहन केला. I will also suffer. जो कोणी तो XYZ साधू संत त्यांनीही त्रास सहन केला, मी पण करीन. But then पण मग you tell him, तुम्ही त्याला सांगा take his help. त्याची मदत घे. He cannot take help. आता त्याची तो संत साधू आत्ताला कुठे आहे कोणाला माहिती आहे, त्याची मदत कशी घ्यायची. That saint can only become an example for him, तो साधू संत तुझ्यासाठी एक उदाहरण बनू शकतो. but he cannot be a strength to you in your trouble. पण तुझ्या त्रासात तुझी शक्ती बनू शकत नाही. He cannot remove you out of trouble. तुझ्या त्रासात तो तुला बाहेर काढू शकत नाही, कारण की तो तुझ्या बरोबर नाही. See, but Jesus पण येशू is not only an example, फक्त आपलं उदाहरण नाही, but he is also your savior. येशू आपलं उदाहरण आहे आणि येशू आपला तारणारा आहे, आपल्या बरोबर आहे. He is your savior also. आपला तारणारा आहे. Amen. Amen. You don't only say, as Jesus suffered on the cross, I am suffering here. तुम्ही फक्त असं म्हणत नाही काही की येशूनं जसं वधस्तंभावर त्रास सहन केले तसे मीही पहा किती त्रास सहन करतो. What is so great about it? त्यात काय मोठं. As Jesus suffered, जसं येशूनी त्रास सोसला so also I am suffering in debts. तसं मीही कर्जबाजारीपणाचा त्रास सोसत आहे. See? I lost my house. माझं घर गेलं, It's okay. ठीक आहे. Jesus also didn't have a house. येशूलाही घर नव्हतं. He said, birds of the air have nests. येशूच बोलला आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत, I don't have a house. मला घर नाही. So माझं पण घर गेलं. गेलं माझं. ठीक आहे, चालेल. See, example okay. उदाहरणं अशी ठीक आहेत. But how you can come out of it? आपण त्यातनं बाहेर निघायचं How का can you झाडाखाली. come out of your debts? त्यातनं बाहेर निघायचं आहे की नाही, कर्ज जायला हवंय की नाही, How can you come out of your sickness? आजारातनं बाहेर कसं पडायचं ते माहित पाहिजे ना. There Jesus comes. मग तिथं येशू येतो. You need a living savior मग तिथे जिवंत तारणारा लागतो, who comes to your scene and helps you. जो येतो तुझ्या दृश्यात आणि तुला मदत करतो. Amen. Amen. So for the world, तर जगाला it is darkness. अंधार, For us, आपल्याला it is light. प्रकाश. Amen. आमेन. That person does not have faith त्या व्यक्तीकडे विश्वास नाही, because कारण faith has to be supplied to him. विश्वास त्याला पुरवला गेला पाहिजे. Amen. Amen. Faith comes by hearing and hearing of the word of God. आणि विश्वास देवाचं वचन ऐकून येतो. But for us, आपल्याला faith is supplied. विश्वास पुरवलेला आहे. Amen. आमेन. When we look at Jesus, जेव्हा आपण येशूकडे पाहतो, we are not seeing the dead Jesus. आपण मेलेला येशू पाहत नाही, We are seeing the living Jesus. आपण जिवंत येशू पाहत आहे. As he is today. जसा येशू आज आहे, Not as he was before. जसा तो अगोदर होता तसा नाही. See?
When the world sees an imagination जेव्हा जग पाहतं आणि कल्पना करतं of any saint, कुठल्याही संताचं, it just sees him as he was. साधू संताची कल्पना जेव्हा जग करतं त्यावेळेला ते त्यांची कल्पना जसे होते तशी करतात. पण आज We see Jesus as he is now, fresh, आपल्याला alive, येशू- powerful, living. आपल्याला येशू कसा दिसतो? आज जसा आहे तसा, ताजा, टवटवीत, जिवंत, सजीव, Amen. कार्यशील. Jesus comes from the spiritual realm येशू आध्यात्मिक स्तरातनं लिटरली Helps येतो, us. आपल्याला मदत करतो in the natural. नैसर्गिक Even स्तरात now. आताही. Amen. Amen. How do we come out of debts? आपण सगळं कर्जातनं वगैरे He बाहेर comes in the natural and helps us. कर्जातनं आपण बाहेर पडतो वगैरे. कसं काय? तो नैसर्गिक स्तरात उतरून मदत करतो. Amen. Amen. How am I healed? आणि मला बरं कसं वाटतं? He आरोग्य कसं comes मिळतं? down and heals us. आपल्याला आरोग्य कसं मिळतं? तो खाली येऊन आपल्याला आरोग्य देऊन जातो, He touches us in the natural. स्पर्श करून जातो नैसर्गिक स्तरात आपल्याला. Amen. आमेन. Praise the Lord. आमेन. We can see the Lord. आपल्याला प्रभू दिसू शकतो. Amen. Amen. We don't see a dead God. आपण काही मेलेला देव पाहत नाही, Amen. We Amen. see the living God. आपण जिवंत देव पाहत आहोत. Praise the Lord. Hallelujah. You know, when Adam sinned, आदामानी जेव्हा पाप केलं his life was cut off. त्याचं जीवन तुटलं. Life means his spirit. Spirit means related to God. त्याचं जीवन तुटलं म्हणजे आत्मा तुटला. आत्मा तुटला म्हणजे देवाशी नातं When तुटलं. your spirit dies, your understanding becomes dark. आत्मा मेला की समजूत होते काळी. That's why he could not see the spiritual realm after that. म्हणून आदामाला त्याच्यानंतर पुढे आध्यात्मिक जगत दिसेच ना. Amen. आमेन. Otherwise, he was communicating with the Lord. नाही तर आदाम देवाशी बोलायचा. That is the highest vision you have, तो उच्च दृष्टांत आहे सगळ्यात जो एखाद्याला मिळेल, where you can see both the spiritual and the natural as though it is natural. की जिथं आध्यात्मिक स्तरही नैसर्गिक स्तरासारखं दिसतं. दृश्य स्वरूपात आता उच्च दर्जा आहे. Amen. Last point, शेवटचा मुद्दा, the author and finisher of faith. आपल्या विश्वासाचा आदी आणि अंत. Author and finisher of faith. विश्वासाच्या आपल्या विश्वासाचा आदी आणि अंत. Where else will you look? आणि कुठं पाहणार आपण? Who has died for you? कोण मेलाय तुझ्या Who माझ्यासाठी? was resurrected for you? कोण तुझ्यासाठी माझ्यासाठी परत जिवंत Who झालंय? can take us to heaven? कोण आपल्याला स्वर्गात नेऊ शकतं? Who can deliver us? आणि कोण आहे जो सुटका देतो? It is only Jesus. फक्त येशू आहे. So on whom can you have faith? मग आता विश्वास कुणावर ठेवायचा? Only Jesus. फक्त येशूवर. If somebody says जर कोणी म्हणालं he has reserved a job for you in Dubai, की दुबईत त्याने तुझ्यासाठी नोकरी राखून ठेवली आहे he has arranged your staying, आणि तुझं राहणं वगैरे सगळं त्यानं सोय केली he आहे. has arranged for your ticketing, तुझं राहणं, तुझं तिकीट, And तुझी visas. नोकरी, तुझा विजा त्यांनी सगळं सोय केलेली आहे. spoken to the company, कंपनीत बोललेला आहे, everything is fixed. सगळं फिक्स केलंय. What will you do? तुम्ही काय कराल? You just have to have faith in him. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवाल. Your faith in anybody else will cancel your job. आणि कुणावर ठेवलेला विश्वास त्यावेळी तुमची दुबईतली नोकरी कॅन्सल करू शकते. Amen. आमेन. What if at that time your uncle comes in and त्याला says, त्याला नेमके तुमचे अंकल काका आले आणि म्हणाले and he says, no, it is not true. नाही नाही, हे असं सगळं खरं नाही, It's not possible. असं सगळं शक्य नाही. If you listen to him, your job is lost. त्याला काकांचं ऐकलं तर नोकरी दुबईतली गेली. Amen. आमेन. If anybody says, the flight is here, but go tomorrow, जर you कोणी lose your म्हटलं job. फ्लाईट इथे आहे, तयार आहे, पण तू उद्या जा ना, नोकरी गेली. Whom will you listen at that time? त्यावेळेला तुम्ही कोणाचं ऐकाल? At least for the job's sake, whom will you listen to? कमीत कमी नोकरी खातर त्यावेळेला कुणाचं ऐकाल? The person who has made all arrangements for you. ज्या व्यक्तीनं तुमच्यासाठी सगळी सोय केलेली आहे त्याचंच ना. Amen. आमेन. Say, you will not listen to anybody. आणि कोणाचं त्यावेळेला ऐकणार नाही. Even your uncle, you will not listen. जरी सख्खे काका येऊन बोलले तरी ऐकणार नाही. Amen. आमेन. Because कारण somebody has already arranged everything for you. कोणीतरी तुझ्यासाठी सगळं तयार करून ठेवलंय. Jesus has arranged everything for you. तो येशू ज्याने आपल्यासाठी सगळं तयार करून ठेवलंय. Passport, visa, पासपोर्ट, विजा, heaven, place, स्वर्ग, mansion, महाल, everything. सगळं तयार आहे. Somebody comes and tells you, कोणी येऊन तुला म्हटलं नाही असं नाहीये, तर बरोबर नाहीये, तो नाही जाणार, तू नरकात जाणार. असं Why नाही. you have to listen to that fellow? कशाला असल्यांचं ऐकायचं? Amen. आमेन. नाही पण ते माझं जवळचे. अरे कितीही जवळचं असू दे ना किती जवळचे. पण कोण तुम्हाला पासपोर्ट बनवलं, कोण व्हिसा बनवलं, कोण तुला घेऊन जाणार, प्रॉमिस केलं? येशू. येशूनी. In the same way, your faith in anybody else will not help you. तसंच तुमचा आणि कुणावरचा विश्वास त्याला तुम्हाला मदत करणार नाही. Amen. Amen. He is the name given by God to all of us. देवाने दिलेलं येशू हे नाव आहे आपल्याला सगळ्यांना. You can never have peace looking anywhere else. आणि कुठेही बघून आपल्याला शांती मिळणार नाही. Amen. आमेन. Nowhere you will get peace. आणि कुठेही बघून आपल्याला शांती मिळणार नाही. Sometimes कधी कधी you cannot read the Bible. आपल्याला बायबल वाचता येत नाही. You are fed up.
कंटाळा येतो. You know, sometimes you cannot read the Bible. कधी-कधी- When you are in trouble, you cannot read the कधी Bible. कधी त्रासांमध्ये वगैरे असताना बायबल वाचायला होत नाही. Best is imagine. मग उत्तम म्हणजे कल्पना करा. Start imagining. त्यावेळेला कल्पना करा. Because imagining at such a time can calm your nerves. का अशा वेळेला कल्पना रंगवून नसा शांत होतात. Amen. Amen. Just think upon it. फक्त विचार Oh, करायचा. Jesus said he will never leave me nor forsake me. कसं येशू म्हटलेलं आहे की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. Yes, Lord. हो प्रभू, I know you will not. मला माहितीये तू मला कधी सोडणार I नाही. shall not fear what man will do to me. माणूस माझं करणार काय, मी कुणाला I घाबरत have नाही. set the Lord always before मी me. नित्य प्रभू तुला माझ्या समोर ठेवलाय. Because he is at my right hand, I shall not be moved. तो माझ्या उजव्या हाताला आहे म्हणून मी ढळणार नाही. No weapon formed against me shall prosper. माझ्या विरुद्ध उभारलेलं एकही हत्यार समृद्ध The होणार Lord is नाही. my shepherd. प्रभू माझा मेंढपाळ आहे. All these things will start working in your life and building up faith in you. आणि मग या गोष्टी सगळ्या जीवनात काम करायला लागतात, विश्वास वाढवायला लागतात. Amen. Amen. Some people don't know the Bible. काही लोकांना बायबल माहित नाही. They say, what I will meditate. मग ते म्हणतात मी कशावर ध्यान धरू. Say, you need to read the Bible. You need to hear the word. त्यासाठी तुम्ही बायबल पहिलं वाचलंही पाहिजेच आणि वचन ऐकलं पाहिजे. Praise the Lord. Amen. He will encourage you. तो तुम्हाला प्रोत्साहन देईल. Amen. Amen. All is of him. ते सगळं त्याच्याकडनं आहे. Even the faith that we talk about, looking unto Jesus, the author and finisher, it's not our faith. ज्या विश्वासाविषयी आपण गप्पा मारतो ना, तो विश्वासही आपला नाहीये. It is not our is been added. It is in italics. It is been added by the translators. आपला विश्वास आहे हे अनुवादकांनी घातलेला आहे, पण तो आपला विश्वास It नाहीये. is his faith supplied to us. तो त्याचाच विश्वास आहे जो त्याने आपल्याला पुरवलाय. Are you understanding? कळतं का? It's not looking unto Jesus, the author and finisher of our faith. We don't have faith. येशू ख्रिस्त आदी आणि अंत आपल्या विश्वासाचा. आपल्या हा शब्द तिथं नाहीच आहे. आपल्याकडे विश्वास नाहीच आहे, नव्हताच. It is his faith. तो येशूनी दिलेला आहे म्हणून आहे. Actually, it should read, असं- looking unto Jesus, the author and finisher of faith. येशूकडे पाहात की जो विश्वासाचा आदी आणि अंत आहे असं लिहायला हवं. Amen. आमेन. The constantly, if you keep on looking unto Jesus, faith will be supplied to you by Jesus. तुम्ही सातत्याने येशूकडे पाहत राहिला ना तर विश्वास तुम्हाला पुरवला Because जाईल. Bible says faith comes by hearing the word of God. That Hal- word of God gives you faith. तर बायबल म्हणतं ना तर विश्वास देवाचं वचन ऐकून येतो, तर देवाचं वचन तुम्हाला विश्वास पुरवतो. It is not your faith. तो तुझा नाही It विश्वास, is the word's faith. तर शब्दातला विश्वास In आहे. the same way, it is Jesus' faith, not your faith. तो येशूतला विश्वास आहे, तुझा नाही काही. Amen. Amen. Every time you look to him, ज्या वेळेला तू त्याच्याकडे पाशील, he will initiate the faith. He will perfect your faith, the तो- faith that he supplies to you. तो तुला पुरवलेला विश्वास परिपूर्ण करेल. What is this faith? हा विश्वास Faith काय on आहे? what? कशावरचा आहे? Faith on the finished work of Christ. ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कामावरचा आहे. That's why he is the author. म्हणून तो आदी आहे, See? म्हणून तो लेखक आहे. Faith on the accomplished work of Jesus. ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कामावरचा विश्वास. He is the author, he is the finisher of the complete work that he did on the cross. जे पूर्ण काम त्याने वधस्तंभावर केलं त्याचा आदी तोच आहे, त्याचा अंत तोच आहे. सुरूही त्यांनीच केलं, समाप्तीही त्यांनीच केली. So he has defeated the devil तर त्यांनी सैतानाला हरवलं, and closed the book once and for all. एकदा आणि कायमचं पुस्तक बंद केलं. The book of faith is closed. विश्वासाचं पुस्तक बंद केलं. Amen. He didn't close faith, but the book, the work has been closed. विश्वास बंद नाही केला, पण विश्वासाचं काम, त्या कामाचं पुस्तक बंद केलं. He closed the works of faith विश्वासाची कामं बंद केली, because it was finished. पुस्तक ते बंद केलं कारण ते काम झालं. And Paul says, पॉल म्हणतो looking to Jesus, येशूकडे पाहणे, the pioneer and perfecter of faith. जो विश्वासाचा परिपूर्ण करताय. Amen. आमेन. Perfecter of faith. परिपूर्ण करताय. You know, all other translators never put it in italics, what they added. बाकी अनुवादकांनी आयटॅलिक्स मध्ये हे घातलेलं नाही. Only in King James Version you find italics to let us know it was not there in the किंग original. जेम्स मध्ये आयटॅलिक्स फक्त दिलेलं आहे, कळायला की मूळतः काय होतं. So the word "our" is not in the Greek Bible. आपला विश्वास तर हा आपला शब्द ग्रीक हेलेंडी बायबल मध्ये नाही. So looking to Jesus, येशूकडे पाहणे, the author and finisher of faith. I don't know in Marathi how it says. विश्वासाचा आदी आणि अंत. मराठीत काय लिहिलेलं आहे? इब्री करास. आपण आपल्या विश्वासाचा करता. आपल्या आलं तिथे. आपल्या नाही. तो गोंधळ झाला तिथे. Say, आपल्या it is not ours. ते आपल्या नाहीये तिथे, ते आपल्या
खोडलं तर चालतंय. Because Jesus is not only the author and finisher of our faith, कारण की येशू ख्रिस्त केवळ आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा एवढंच He is the नव्हे, eternal manifestation of faith Himself. तर तो स्वतःच त्या विश्वासाचं एक सनातन प्रगटीकरण He आहे. is the beginning and ending of faith. त्या विश्वासाचा तो आधी आणि अंत आहे. Your faith revolves on the finished work of Christ. तुमचा विश्वास येशू ख्रिस्ताच्या पूर्ण केलेल्या कामा सभोवताली फिरतो. Amen. So in the new covenant, नवीन करारात we not only can have faith in God, we have the spirit of faith in us. आपण आपल्याकडे केवळ देवाचा आत्मा एवढंच नव्हे तर देवाचा विश्वासही आहे. Inside we have got His आपल्यात faith. देवाचा आत्मा आहे आणि देवाचा विश्वास पण आहे. Faithfulness is different, His faith is different. विश्वासूपणा हे वेगळं, Amen. त्याचा विश्वास वेगळा. In the Old Testament, जुन्या करारात Old Covenant, जुन्या करारात they didn't have inside. त्यांच्या आत नव्हतं, Everything was on top. सगळं वर होतं. Amen. आमेन. Love, joy, peace, patience, faithfulness, we say. It's not faithfulness, it is faith. प्रीती, आनंद, शांती, विश्वासूपणा नव्हे तो विश्वास. Because our faith is always struggling. का आपला विश्वास नेहमीच डगमगत असतो. How can it become perfect? तो कसा काय परिपूर्ण होणार? But His faith, त्याचा विश्वास and His faith says it is finished. आणि त्याचा विश्वास म्हणतो की काम पूर्ण झालंय. Amen. So there is a divine impartation of substance in us. तर आपल्यावरती एक दैवी इम्पार्टेशन आहे स्वर्गीय गोष्टी. So every time you see Jesus, तर ज्या दर वेळेला आपण येशूला पाहतो it infuses His faith in us, त्यातनं त्याच्यातला विश्वास आपल्यात येतो, which reveals the जो- work that He has done for you. जो आपल्याला त्याने माझ्यासाठी काय काम केलं हे प्रगट करतो. Amen. Amen. See? And I need that faith. आणि मला त्या विश्वासाची गरज आहे. I need that faith. मला त्या विश्वासाची गरज आहे. For my healing, for my blessing, for my deliverance, for my money, I need that kind of faith. माझ्या आरोग्यासाठी, सुटकेसाठी, आशीर्वादांसाठी, पैशासाठी I need the faith. तो विश्वास मला गरजेचा You know, आहे. in John 5:38 to 40, योहान 5:38 ते 40 Jesus said, येशू बोलला, and you have not His word abiding in you, for whom He has sent Him, you believe not. Search the scriptures, for in them you think you have eternal life, and they are they which testify of me. See, and you will not come to me that you might have life. Did you see that? He's talking about the word. He's saying you believe that word, but you don't believe in me. योहान 5:38 ते 40. आणि त्याचा शब्द तुम्हामध्ये राहत नाही, कारण त्याने ज्याला पाठवले त्याचा तुम्ही विश्वास धरत नाही. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यामध्ये तुम्हाला सर्वकालचे जीवन आहे असे तुम्हाला वाटते, See? आणि तेच तर माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. तरी तुम्ही जीवन मिळण्यासाठी माझ्याकडे येण्यास इच्छित नाही. Did you see that? बघा, Jesus saying, येशू why, म्हणतो, why do you go to the scriptures and why don't you come to me? He's saying, you read the Bible, but you don't come to me. येशू You म्हणतो, believe in the Bible, but you don't believe in me. येशू म्हणतो तुम्ही शास्त्र वचनांकडे जाता पण माझ्यावर विश्वास ठेवत नाही. Your faith is developed in the word, but your faith is not developed in me. शब्दांवर तुमचा विश्वास विकसित झालाय पण माझ्यावर नाही. Did you see that? There are Yes, two yes, things now. आता या दोन गोष्टी आहेत. Faith comes by hearing the word of God. Faith comes by coming to Jesus. विश्वास येतो देवाचं वचन ऐकून, विश्वास येतो येशूकडे येऊनही. Have you ever heard in the Bible the Pharisees were healed, the Sadducees were healed, the scribes touched Jesus and they were healed? बायबलमध्ये तुम्ही कधी असं वाचलंय, ऐकलंय की शास्त्री, परुषी आणि सदुकी बरे झाले, त्यांना आरोग्य मिळालं? No. नाही. Jesus said, you read the Bible, येशू म्हणाला तुम्ही पवित्र शास्त्र वाचता but still they were not healed. तरी ते बरे नाही झाले. Why? का? Because you don't come to me. कारण तुम्ही आज जर माझ्याकडे आला नाही. Did you see that? लक्षात येते ना? म्हणून परुषांना, सदुक्यांना, शास्त्रांना कुठं काय आरोग्य? काय नाही. They were ते not healed. वचन वाचतायत, शास्त्र ग्रंथ वाचतायत, पण येशूकडे कुठे आलेत? Sometimes कधी कधी you require more than the word. शब्दापेक्षाही जास्त थोडं लागतं. Sometimes you need more than the word. कधी कधी शब्दापेक्षाही जास्त थोडं That लागतं. is the revelation Paul got. आणि ते प्रगटीकरण पॉलला He मिळालं. says, तो म्हणतो faith comes even when you look to Jesus. येशूकडे पाहूनही विश्वास येतो. Amen. आमेन. आणि ते पाहायचं कल्पना करू. Say, will you look to Jesus then? मग आता तुम्ही येशूकडे पाहणार की नाही? Amen. Will you look to Jesus? येशूकडे पाहणार की नाही?
If you look to Jesus, that's what Jesus said. म्हणून येशू बोलला, You search the scriptures, तुम्ही शास्त्रवचन शोधता and in them you think you have eternal life. आणि त्या शास्त्रवचनात तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सनातन जीवन मिळालंय And the same word testify of me. आणि तेच वचन माझी साक्ष देत आहे. You read the Bible, but you don't come to me. तुम्ही बायबल वाचता पण माझ्याकडे येत So नाही. there are two things you need to keep in mind. दोन गोष्टी मनात ठेवायच्या. Read the Bible, बायबल वाचायचं, come to Him also. येशूकडेही यायचं. See? Faith in the word, faith in looking to Jesus. शब्दातला विश्वास आणि येशूकडे पाहण्याचा विश्वास. Be strong in the word, शब्दात बळकट व्हायचं, be strong also at looking at Jesus. येशूकडे पाहण्यातही बळकट व्हायचं. Faith will be supplied to you from the word, faith will be supplied to you on looking to Jesus. शब्दातून तुम्हाला विश्वास पुरवला जाईल, येशूकडे पाहूनही तुम्हाला विश्वास So two पुरवला जाईल. areas keep in mind. दोन भाग लक्षात मनात ठेवा. The second area is important also. दुसरा भागही महत्वाचा आहे. Looking unto Jesus, येशूकडे पाहणे the author and finisher of faith. विश्वासाचा आदी आणि अंत आहे. Faith finishes its work on the cross. विश्वास त्याचं वधस्तंभावरचं काम संपवतो. Faith starts from the cross. विश्वास वधस्तंभावरच सुरू होतो. Say, our whole faith revolves on the cross. आपला संपूर्ण विश्वास वधस्तंभा सभोवताली फिरतो. Amen. आमेन. Beginning सुरुवात when he was put on the cross. सुरुवातीला जेव्हा त्याला वधस्तंभी खिळलं Ending when he said it is finished. आणि समाप्ती जेव्हा तो म्हटला हे संपलं. Everything is accomplished on that cross. सगळं त्या वधस्तंभावर पूर्ण झालंय. Amen. Amen. So when you look to Jesus तर जेव्हा तुम्ही येशूकडे पाहता and say, आणि म्हणता I know Lord, मला माहित आहे प्रभू, my prosperity also comes from that cross. माझी समृद्धी पण वधस्तंभातनं वाहते. Because you said it is finished. कारण तू म्हटलास आता हे संपले. Your faith is developed. मग तुझा विश्वास अजून विकसित And होतो. there is a release of financial blessings in your मग life. आर्थिक आशीर्वाद जीवनावर येऊ लागतात. When you look at the cross, जेव्हा आपण वधस्तंभाकडे And पाहतो say, आणि म्हणतो by his stripes I am healed. त्याला जे फटके बसले त्यातून मी बरी झाले. I believe it. माझा विश्वास आहे. The faith of Jesus comes in you. येशूचा विश्वास तेव्हा आपल्यात येतो And there is a release of blessings. आणि आशीर्वाद मोकळे होतात You are healed immediately. आणि तुम्ही लगेच बरे होता. You are blessed immediately. आशीर्वादित होता. Everything worked in your imagination. सगळं कल्पनेत चालतं. Are you going to imagine Jesus now? आता येशूची कल्पना रंगवणार. Even while sleeping, while walking, while cooking. झोपता नाही, चालता नाही, स्वयंपाक करता नाही. Just talk to Jesus. येशूशी बोला फक्त. Lord Jesus, I'm looking at you. म्हणा त्याला, प्रभू येशू मी तुझ्याकडे पाहत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद You are येशू, so wonderful. तू इतका चांगला आहे. I'm in a trouble now, मला आता त्रास आहे, but I know पण मला माहित आहे you are at my right hand, तू माझ्या उजव्या हाताला and I आहे shall not be moved. आणि मी हलणार नाही. You said no weapon formed against me shall prosper. तू Lord. म्हटला ना माझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. Like sometimes we say, जसं कधी कधी आपण म्हणतो ना, where are you? कुठे आहेस तू, अरे कुठेस तू? कुठे आहे? See, he's sitting there, but he's somewhere else तो in his तिथे mind. बसलेला आहे पण तो मनात कल्पनेत आणि कुठेतरी गेलाय. तर आपण म्हणतो कुठे आहे? Suddenly we say, काय 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 सांगितलं तुम्ही? मग आपण अचानक म्हणतो काय काय बोला. See, his body was here, his mind was elsewhere. त्याचं शरीर तिथे होतं, त्याचं मन आणि कुठेतरी गेलेलं. Amen. आमेन. Don't dream. स्वप्न पाहू नको आपण The म्हणतो. teachers say मग. शिक्षक म्हणतात ना in the class, वर्गात, daydreamer. एक दिवसा स्वप्न बघू नको. And so the children say, we will never dream from now मग on. मुलं म्हणतात आजपासून आम्ही कधी स्वप्न नाही पाहणार, We will never imagine. आम्ही कधीच कल्पना नाही करणार. Because the teachers say, कारण शिक्षक म्हणतात don't dream in the class. वर्गात स्वप्न पाहिजे नाहीत. And from that day we say, त्या दिवसापासून आपण म्हणतो I will never daydream. मी नाही कधी दिवसा स्वप्न पाहणार. Say, it is wrong. You have to daydream. हे चुकीचं आहे. आपण दिवसाही स्वप्न पाहिली पाहिजे. Bible says you have to daydream. बायबल म्हणतं आपण दिवसाही स्वप्न पाहिली पाहिजेत. Amen. Amen. Dream about Jesus. येशूचं स्वप्न पहा. Moment by moment, dream about Jesus. क्षणाला येशूचं स्वप्न पहा. Visualize Jesus. येशूचं चित्र रंगवा. Imagine Jesus. येशूच्या कल्पना करा. Looking unto Jesus. येशूकडे पहा. Your faith will be developed. तुमचा विश्वास विकसित होईल You shall be blessed. आणि तुम्हीच आशीर्वादित व्हाल. Are you going to do it? मग असं करणार की नाही? You know, buy a Bible which has little photos also in it. असं काही बायबल घ्या ज्या बायबलमध्ये थोडे फोटो पण आहेत, Amen. चित्र आहेत. So when you read that, see the photo, your imagination will be sharpened. चित्र असलेलं बायबल असं घेतलं ना की ती चित्र बघून आपल्या कल्पना जरा धारदार होतात. You know, all the Hebrew word सगळी letter has हिब्रू picture form. सगळ्या हिब्रू अक्षरांना एक चित्र आहे. Amen. Amen. Out of that picture form came letters. त्या चित्रातनं अक्षर आलं. See? हे चित्र म्हणजे हे अक्षर Yes. असं.
Aleph. अलेफ. The picture is of an ox अलेफ म्हणजे बैल, बैलाचं with चित्र, 2 horns. 2 शिंग असलेला बैल. And out of that Hebrew letter came. आणि त्या चित्रातनं हे हिब्रू अक्षर आलं. Aleph is the letter A, like A. अलेफ इंग्रजीमध्ये ए, मराठीतला अ, तसा हिब्रूतला अलेफ. So in English we write A. We don't इंग्लिश know मध्ये what आपण it is. ए लिहितो, अ But in लिहितो. Hebrew, when हिब्रू it is भाषेत Aleph, अलेफ म्हटलं तर the first letter, पहिलं अक्षर, it is horns. त्यांच्या 12 खडीतलं पहिलं अक्षर शिंग असलेला बैल. Then it changed little bit. मग थोडं बदलतं. Amen. आमेन. So you cannot exactly see today's alphabet as a horn. तर आजची अक्षर शिंगासारखी दिसत नाहीत. But every alphabet has as a picture. म्हणायचं तात्पर्य असं आहे की हिब्रू भाषेमध्ये प्रत्येक अक्षरामागे चित्र आहे. Aleph, Bet. Aleph, Bet. Bet. Bet is it's like a house. बेत घर, घरासारखं आहे. The second alphabet of Hebrew is a Bet. It's a हिब्रूतलं house. दुसरं अक्षर बेत घर. Amen. आमेन. Ox. बैल, House. घर. So you have all these letters. तर आपल्याकडे ही सगळी चित्र असतात. जसं मुलांना शिकवताना आपण म्हणतो ना, अ फॉर अनार, Amen. ब फॉर बॅट, तसं. Though that picture form is not like a bat, जरी but we say it. आपण म्हणतो मुलांना शिकवताना आपण तसं त्यांच्या मनात रुजवतो ना. So then they think about the bat and they say B for bat. मग मुलं म्हणतात बी फॉर बॅट, ए फॉर ऍपल. Say, Amen. Are you going to imagine Jesus? मग येशूची कल्पना करणार का? Very few people must have told you this. फार कमी लोकांनी अर्थातच तुम्हाला हे सगळं सांगितलं असेल Imagine Jesus. की येशूची कल्पना करा. But the Bible says it. पण बायबल सांगतं ना. Amen. लोकांनी सांगू न सांगू बायबल बोलून गेलंय. Shall we worship the Lord? मग Come on. त्याची आराधना करायची का? मेरी आंखों के आगे तुझको मैं रखता हर पल. Amen. Yes. मेरी आंखों के आगे Yes. We have to keep him in our mind. तुझको मैं रखता हर पल. तू मेरे दाहिने ओर है, गिरने नहीं देगा तू. तू मेरे दाहिने ओर है, गिरने नहीं देगा तू. तुझको मैं रखता हूँ आँखों के सामने. Amen. तुझको मैं रखता हूँ Glory. आँखों के सामने. सारे दिन आराधना Amen. तेरी हो. सारे दिन आराधना 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 परमेश्वर की. आराधना 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 परमेश्वर की. आराधना तू ही संभाले वाला. Glory to you, Jesus. आया हो तेरे शरण. तू ही संभाले वाला. आया हो तेरे शरण. तू ही है अगुआ मेरा. तू ही है आशा मेरी. तू ही है अगुआ मेरा. तू ही है आशा मेरी. तू ही है प्रभु मेरा. तू ही है
My wonderful Lord. परमेश्वर की आराधना 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 परमेश्वर की आराधना Ramantala Rabakara Bashakara Mantala. Yes. I have set the Lord always before me. मी नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवलेले I आहे have set the Lord always before मी me. नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवलेले आहे Because he is at my right hand. तो माझ्या उजव्या हाताला I असल्यामुळे shall not be moved. मी ढळणार नाही I have set the Lord before me. मी प्रभूला माझ्या समोर ठेवलेले I आहे see the Lord before मी me. प्रभूला माझ्या समोर पाहत आहे Looking unto Jesus, येशूकडे पाहणे the author and finisher of faith. विश्वासाचा आदी आणि अंत I am looking to Jesus. मी येशूकडे पाहत I आहे have set the Lord before मी me. प्रभूला समोर ठेवलेला He आहे has held my hand. त्याने माझा हात धरला He leads me. तो मला चालवतो He takes me. तो मला नेतो He is the good shepherd of mine. तो माझा उत्तम मेंढपाळ आहे I am his sheep. मी त्याचं मेंढरू आहे As a sheep, I hear his voice. मेंढरू या नात्यानं मी त्याची वाणी ऐकतो He tells me when to turn, तो where मला to turn. सांगतो कुठे वळायचं कुठे जायचं He leads me beside still waters. शांत पाण्याजवळ मला नेणारा तो आहे He takes me to green pastures. हिरव्यागार कुरणात मला नेऊन बसवणारा तो आहे My water is given. माझं पाणी मला My देणारा bread is तो sure. माझं अन्न मला 100% देणारा तो I will never lack मला कधी कमी पडणार नाही because कारण my faith is in Jesus. माझा विश्वास येशूवर आहे Thank you, Jesus. धन्यवाद येशू Thank you for supplying the धन्यवाद. faith in me. मला तू विश्वास पुरवल्याबद्दल धन्यवाद Whenever I see you, जेव्हा केव्हा मी तुला पाहतो I find hope. मला आशा मिळते I find hope. मला आशा मिळते Thank you, Jesus. धन्यवाद येशू I daydream about you. मी दिवसाही तुझं स्वप्न I'm पाहतो like Joseph, मी योसेफासारखा who आहे, gives me dreams. जो मला स्वप्न देतो He gives me visions. मला दृष्टांत देतो I can see him in my spirit. माझ्या आत्म्यात तो मला दिसतो Yes, now also you all can see Jesus. आताही तुम्ही सगळेजण येशूला पाहू All of शकता you. सर्वजण If you want, you can see Jesus now. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आत्ता येशूला पाहू शकता Yes. हो If you have a desire for visualizing, तुमची जर इच्छा असेल की मी दृश्य रंगवावं that projection will come from God. तर प्रोजेक्शन वरून देव देईल Start from today. आजपासून सुरू करा Start from today. आजपासून सुरू करा Look to Him. त्याच्याकडे पहा He is there. तो आहे Jesus, I can see you sitting on the throne. येशू मी तुला पाहू शकतो सिंहासनावर बसलेला You are smiling at me. माझ्याकडे बघून हसतोयस You love me. माझ्यावर तुझं प्रेम आहे You love me, Lord. माझ्यावर तुझं प्रेम आहे प्रभू You have died for me, तू Lord. माझ्यासाठी मेलेला आहेस And you are saying, आणि तू म्हणतोय Son, come to me. मुला माझ्याकडे ये Don't worry काळजी नको करू about anybody. कुणाची काळजी करू नको Let not your hearts be troubled. हृदय नको असं चिंतित करू Let not your hearts be troubled. हृदयाला त्रास नको करू See, He is speaking to you. तुझ्याशी बोलत आहे तो Everything that you read in the Bible, He is speaking to you. जे सगळं तू बायबल मध्ये वाचतो तो तुझ्याशी बोलतोय Fear not, my son. भिऊ नको माझ्या मुला Do not fear. भिऊ नको I am with you. मी तुझ्या बरोबर आहे I will never leave you. मी तुला कधी सोडणार I will नाही never मी forsake तुला you. कधीही टाकणार This is नाही what the Lord is telling you. असं प्रभू तुला सांगत आहे Rabba shakara bara mantala rabba kara bara 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 mantala. Iribikira bara mantala rabba kara. Paul didn't say looking unto God. पॉल असं नाही म्हटला देवाकडे पाहणे You cannot look to God. देवाकडे आपण पाहू नाही शकत No man has seen God at any time. एकाही माणसाने देवाला कधी पाहिलेलं नाही You cannot see the Father. आपण देव जो बाप त्याला पाहू नाही शकत Jesus said, येशू बोलला you have seen me. तुम्ही मला पाहिलं Why you want to see the Father? कशाला तुम्हाला देव जो पिता पाहायचा That means याचा अर्थ all of us can see Jesus. आपण सर्वजण येशूला पाहू शकतो Every one of us can see Jesus in the आपल्यातला Spirit. प्रत्येक जण आत्म्यात येशूला पाहू शकतो Paul didn't speak only to the pastors. पॉल फक्त आमच्या सारख्या पास्टरांशी बोललेला He नाही said looking unto Jesus. तो म्हटलेला आहे येशूकडे पाहणे He is talking to all the believers. तो सर्व विश्वासू जनांशी बोलत आहे From this morning, या सकाळपासून your life will change तुमचं completely. जीवन पूर्ण बदलेल You will have so much faith. इतका विश्वास तुमच्यात येईल You will overcome every hurdle in life. प्रत्येक अडचणीवर जीवनामध्ये आलेल्या तुम्ही मात करा Everything in this world has to bow down to a man of faith. या जगातल्या प्रत्येक गोष्टीला विश्वासाच्या माणसासमोर झुकावं लागतं Everything will bow down before a man of faith and a woman of faith. विश्वासाच्या विश्वासानं भरलेल्या माणसासमोर
प्रत्येक गोष्टीला झुकावं लागतं. Devil is afraid of faith सैतान विश्वासाला घाबरतो, because faith pleases God. कारण विश्वास देवाला प्रसन्न And करतो devil hates that faith. आणि सैतानाला तो विश्वास आवडत नाही. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. The only way you can get the faith of Jesus is looking to Jesus. एकाच मार्गाने येशूचा विश्वास आपल्याला प्राप्त होऊ शकतो आणि तो म्हणजे येशूकडे पाहणे. Are you looking to Jesus? तुम्ही येशूकडे पाहताय का? Now. आता आता Yes, you are looking to Jesus. हो, तुम्ही येशूकडे पाहताय. Praise God. देवाला धन्यवाद. Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. दत्त होय जी आशा लतिका, दत्त होय जी आशा लतिका, पुष्प फलाही मंडित पुनरपी तीच दिसे मजला. आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला. अजिंक्य मृत्यू सकल जगाला, परित्यालाही जिंकून आला. अजिंक्य मृत्यू सकल जगाला, अजिंक्य मृत्यू सकल जगाला, परित्यालाही जिंकून आला. प्रेमनिधी तो मम दुबळीच्या, प्रेमनिधी तो मम दुबळीच्या, आज पुढे रमला. आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला. प्रीती म्हणजे काय नराला, अनुभव द्याया येशू नर झाला. प्रीती म्हणजे काय नराला, प्रीती म्हणजे काय नराला, अनुभव द्याया येशू नर झाला. रडला श्रमला आमा करिता, रडला श्रमला आमा करिता, खांबाला खिळला. आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला. नेत्री हृदयी प्रभु संसरला, विश्वपती तो विश्वी भरला.
हृदयी प्रभु संसरला, नेत्री हृदयी प्रभु संसरला, विश्वपती तो विश्वी भरला. ख्रिस्त या पुढे आत्मा माझ्या, ख्रिस्त या पुढे आत्मा माझ्या, वागविता कुडीला आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला. तत होय जी आशा लतिका, तत होय जी आशा लतिका, पुष्प फला